जो पुण्यशाली आहे तो कधी कोणाला घाबरत नाही, भीत नाही. त्याला माहित आहे की आपल्या पाठीमागे पुण्याचं बल आहे काय. आणि पापी माणसं घाबरत असतात, मंदिरात जायला घाबरतात, साधू संतांचं दर्शन घ्यायला घाबरतात, माळ घालायला घाबरतात, आहे की नाही. अरे आतापर्यंत किती कोंबडे किती बकरं खाल्ले तुम्ही, ज्यांनी माळ घातली नाही, जे खाणारे लोक आहे. किती आयुष्यामध्ये पाप करून दुसऱ्याच्या त्या ठिकाणी जीव मारून तुमचे खळगे पोट भरले. आता पुष्कळ दिवस झाले तुम्हाला, आता तरी परिवर्तन करा. आता जरी घातली तरी तुम्ही उद्धार व्हाल. तुमचं वाल्यानं शेवटी घातली आयुष्याच्या माळ, झाला का नाही उद्धार. त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, माळ घातल्यानंतर तो ऋषी झाला. विठाला विठाला उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. मंगल भवन मंगल प्रभु दशरथ अजिन बिहार. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. उल्टा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणायचं. मरा 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 म्हणता म्हणता म्हणताच राम आहे. तुम्ही वेगानं म्हणा मरा मरा, तुमचं आपोआप उलट होऊन जातं. राम 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 होऊन जात. काय उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. परब्रह्म परमेश्वराला प्राप्त झाला. काय एक पापी व्यक्ती, एक त्या ठिकाणी वाट मारा व्यक्ती, माणसांची हत्या करणारे, बकरे कोंबड कापणारे हलकट असतात काय, परंतु माणसं मारणारे भारी असतात बरं का. अरे गरीब जीव जे कोंबडे आहेत, बकरे आहेत, हरण आहेत, गरीब जीव विचारे, त्यांनी कोणाचं कधी वाईट केलेलं नाही आणि त्यांना कापून खाता, त्यांना त्या ठिकाणी करता आहे की नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला मारा एकमेकाला, खाणं एकमेकाला. आता कोंबडे बकरं संपल्यानंतर तुमची एकमेकाचीच पाळी येणार आहे भविष्यामध्ये, लक्षात ठेवा. इतका आहार वाढलेला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व जगामध्ये हेच आहे. आम्ही परदेशात गेलो तर तिथं एक दिवस सुद्धा राहण्याची इच्छा नाही. 3-3 वेळा प्रत्येक घरामध्ये मांसाहार, 3-3 वेळा. आमच्या सारखा गेला तर राहायचं कुठे, मग एखाद्या मंदिरात राहायचं. अगोदरच बुकिंग केलेलं असतं. आपले भारताचे देवाचे मंदिर आहेत परदेशामध्ये सुद्धा. मंदिरामध्ये आपले गेलेले हिंदू लोक सुद्धा, ते सुद्धा तिकडे तसे झालेले आहेत, लक्षात ठेवा. फार अवघड आहे. तुम्हाला सांगत होतो की वाल्मिकासारखा व्यक्ती शेवटच्या क्षणाला माळ घातली, मरायच्या अगोदर काही दिवसात. मरायच्या अगोदर काही दिवसानं तर ऋषी झाला. आणि काय काय आता लहान लहान लेकरं माळ घालतात, इतकं चांगलं वाटतं. आता हाडकं बोलणारे म्हातारे सोडूनच द्यावं ना. लहान लहान लेकरं धरा, जवान पोरं धरा, यांना गरज आहे माळ घालायची. आपला धर्म सहिष्णू आणि सात्विक आहे. हिंदू धर्म जो आहे तो सात्विक धर्म आहे. जगामध्ये असा सात्विक धर्म कुठेही नाही, लक्षात ठेवा. असा एकही धर्म नाही की ज्याच्यामध्ये हिंसा नाही. काय जगाला हिंसेचे पाठ सांगणारे धर्म सुद्धा हिंसा करून खातात, ही परिस्थिती आहे. आणि हिंदू धर्मामध्ये बहुतांश लोक काय हिंसेच्या विरोधात आहेत. काय अशा प्रकारची ही प्रवृत्ती आहे, धार्मिक धर्म प्रवृत्ती आहे. आणि हा संत महात्म्याचा उपकार आहे म्हणून काहीतरी जगात लोक आहेत, माणसं. तुम्ही म्हणाले बा प्रत्येक युगामध्ये देव राक्षस होते, प्रत्येक युगामध्ये आणि कलियुगामध्ये राक्षस कोणते? राक्षस तुम्हीच आहेत कलियुगामध्ये.
ज्याची आसुरी प्रवृत्ती आहे तो राक्षस आहे, ज्याची दैवी प्रवृत्ती आहे तो माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल गीता सांगते दैवी संपत्ती विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. दैवी संपत्ती बंधनातून मुक्त करते आणि आसुरी संपत्ती बंधनात गुंतवत असते. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम आसुरी संपत्तीच्या लोकांच्यासाठी आहे. वाल्मिकाने आयुष्याच्या शेवटी माळ घातली, थोड्याच वेळात ऋषी झाला. नुसता ऋषीच नाही झाला, रामायणाचा रचयिता झाला. जसं जसं रामायण लिहिलं तसं तसं रामाला आचरण करावं लागलं. पुण्यवान व्यक्ती होता का पापी होता? पुण्यवान होता. संतांच्या संपर्कात आला, पुण्यवान झाला. पापी होता. आणि त्या संपर्काने एक वाट मार्या, एक चोर, एक डाकूपणा करणारा ऋषी झाला. आणि त्याने भगवान श्रीरामाचं चरित्र लिहिलं आणि जसं जसं त्यानं सांगितलं रामाला तसं तसं वागावं लागलं. वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे. ओ लीला वाल्मिक तैसेची बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. जसा जसा वाल्मिक ऋषी बोलला तसा तसा मी आचरण करीन. कोण? मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाला सुद्धा आचरण शिकवलं. कोण शिकवलं? एका पापी व्यक्तीनं पुण्यवान झाल्यानंतर. किती माळीमध्ये ताकद आहे. ज्या माळ घातल्यामुळे वाल्याचा वाल्मिक झाला आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाला त्याच्या शब्दाप्रमाणे आचरण करावं लागलं. त्याचं आचरण तसं झालं म्हणून रामाला तसं आचरण करावं लागलं. माळ कशाला घालायची? चांगलं आचरण करण्यासाठी. नुसत्या गळ्यात लाकडं दाखवायसाठी नाही माळ. विठ्ठला अरे माझ्यावर एकदा प्रसंग भेटला म्हणून सांगतो बरं का. कृष्णा मी असा पहिल्यानं भिक्षा मागायचो. जंगलात राहायचो, अरण्यात राहायचो. भूक लागली की आपल्या शेजारच्या गावात भिक्षेला जायचो. गावात आलो भिक्षेला. म्हातारा माणूस, पटका गिटका बांधलेला, 5-6 माळा एवढ्या गळ्यात, एक हातात माळ होती मोठी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चाललं होतं. मग मी त्याच्या घरापुढे म्हटलं बा भाविक माणूस दिसतो, आपल्याला एकाच घरी काम होईल आपलं. मग तिथे गेलो भिक्षा मागायला. काय मी भिक्षाची आरोळी केली. अरे महाराज म्हणलं काय? ती तिथं मै झाकली ना, तेवढा पावटा आणून याच्यावर ठेवल्यानंतर वाढतो. माळीत लक्ष आहे का शेणात लक्ष आहे त्याचं? काही गरज होती का मला बोलायची? बाईनं मला आणून भिक्षा वाढत होती. पण याचं लक्ष कुठं होतं? ते शेण पडलेल्या शेणात. मला म्हणे तेवढं शेण उचलून आमच्या वाट्यावर ठेवा आणि नंतर मग आमच्या घरची बाई तुम्हाला भिक्षा मागे. हे अनुभव आहेत जीवनातले. काय एवढ्या माळी गळ्यामध्ये त्याचं चित्त आहे का त्याच्यामध्ये? माळी चित्त नाही. कबीर म्हणतात यही तो सुमिरन नाय. अरे माला तो कर्मे फिरे, मन फिरे 34, यही तो सुमिरन नाय. हातामध्ये माळा फिरायला लागली, मन कुणकडे गावात फिरायला लागलं, शेणात जायला लागलं मन. वाल्मिकाने जसं सांगितलं रामानं तसं आचरण केलं. किती आदर्श असेल तो. एक पापी मनुष्य माळ घातल्यानंतर, संताची संगत केल्यानंतर आदर्श होतो. म्हणून तुम्हाला माळी घालायचा याचा अर्थ तुम्हाला आदर्श जीवन जगायचंय पुढं.
नाही. त्यानं घातली म्हणून मी घातली, यानं घातली म्हणून त्यानं घातली, आहे की नाही. काही दिवस घातली मग चालल्या पार्ट्या, निवडणूक आली की जवानपूर्व कुठं कोणत्याही रोडच्या बाजूला पार्ट्या चालू आहेत. आम्ही रात्री फिरतो, आम्हाला माहिती आहे. सांगण्यात इतकी वाईट गोष्ट आहे. तुम्हाला दृष्टांतातून इकडे आणलं होतं. आहे का लक्षात कोणता दृष्टांत आहे? विठ्ठला विठ्ठला असं नाही कीर्तनात बसले म्हणजे माणसं ध्यानावर राहतात. असं काही ध्यानावर असले की बरोबर समजतं कोणता दृष्टांत चालू आहे. तो वेश्येचा दृष्टांत सांगत होतो संतीनबाईचा. आणि ती संतीनबाई त्या बाईला वेश्येला सांगितलं, बाई आपल्या गावात संतीनबाई तिच्या हातानं माळ घाल, तुझा उद्धार होईल. ती म्हणे मी तीच इच्छा करते की पण माझी लायकी नाही संतीनबाईच्या पायऱ्यावर चढायची. मी इतकं पाप केलेलं आहे. संतीनबाई पुण्यवान आहे, त्यांच्या घराची पायरी चढवून मला त्यांच्या घरात जाऊ शकत नाही, माझं पाप आहे. माझी एवढीच इच्छा आहे की मी त्यांच्या रस्त्यात उभी राहीन. घातली त्यांनी माझ्या गळ्यात माळ तर बरं होईल, पण माझी इच्छा झाली माळ घालायची. एका गावात आम्ही गेलो, सर्व गावात दारू पिणारा माणूस, आणि असं कीर्तन चालू, महाराज महाराज मला माळ घाला. आणि भजने लोकांनी शांत बसायला पाहिजे, त्याच्या परिचित होता. आमच्या कानात सांगले, मला त्याला माळ घालणं कोण दारुडे येते काय, दारुडे म्हणे त्याला माळ नका घालू. पण त्या दिवशी त्यानं दारू पिलेली नव्हती. काय माळ घालायला म्हणत होतं ना, असं उभं राहिलं कीर्तनातच, महाराज मला माळ घाला. मी आज दारू पिलेलं नाही, इथून पुढं कधीच पिणार नाही, मला माळ घाला. आणि बाकी सर्व ऐकणाराचा सर्व माळ करायचा विरोध, त्याला माळ घालू नका, ते माळाचा अपमान करेल, तुमचा अपमान होईल. मला आम्ही मान नापान शेंडीला बांधलेला आहे, याला तर मान होईल नाही तर अपमान होईल, काय फरक पडतो? एक नाही तुमच्यावर फरक पडतो मान अपमानाचा. आम्ही गीता सांगते की मानाप मानयो तुल्य, तुल्य मित्रा विपक्षयो. साधू मान अपमान हे काहीच पाहत नाही. तुम्हाला वाटतं की बा आपला मान झाला आणि आपला अपमान झाला, तुमची बुद्धी कमजोर आहे म्हणून तुम्हाला ते शिवतं मान अपमान. विठ्ठला विठ्ठला माळ घाला म्हणून लागला, पण त्याच्याजवळ माळ नव्हती. मी मला अरे कोणाजवळ शिल्लक आटली द्या माळ, कोणी द्यायला तयार नाही माळ. आपली माळ दारुड्याच्या गळ्यात जाईल कसं काय, कशाला द्यायची? पण मला माहित नव्हतं, माझ्या गळ्यात 2 माळा होत्या, मी एक काढली त्याच्या गळ्यात टाकून दिली. ये म्हटलं इकडं. भविष्यात दारू तर कधी पिला नाही, पण एकटा स्वतः करायचा. मग काय झाला की नाही ऋषी? आणि तुमची पाप प्रवृत्ती अशी करू लागली की त्याला माळच घालली. तुमचा तुम्हाला हिसाब नाही, दुसऱ्याचा कशाला लावता बाबा? तुमचा करा हिसाब बरोबर, काय करायचा तो दुसऱ्याचा हिसाब लावून नाही बसला पाहिजे. माणसाने स्वतःच्या जीवनाचा विचार करायचा, शेजाऱ्याच्या जीवनाचा विचार नाही करायचा. शेजाऱ्याचं पाहत बसेल, तुम्ही तुमचं पहा. तुम्हीच पूर्णतेकडे गेले नाही, दुसऱ्याची अपूर्णता पाहायला लागले, काय उपयोग आहे? घातली त्याला आणलं सकाळी 4 वाजता आमच्या सेवेत हजर. काय आणून देऊ? काय गरम पाणी आणू का? मी म्हटलं मला सकाळी नदीवर जाऊन डुबायची सवय होती, मी काय गरम पाणी नाही, काहीच करायचं नाही. काय अजूनही काय गरम पाणीच पाहिजे असं काही नाही, जे असेल त्याच्यामध्ये खुश. विठ्ठला विठ्ठला वेश्या म्हणाली, गेला उद्धार होऊन त्याचा माळ घातली, मी माझ्याच गळ्यातली टाकले त्याला. कधी दारूच्या थेंबाला शिवला नाही. ती 40 एकर जमीन होती, अर्धी विकली होती, 80 एकर होती. 40 एकर होती तर 40 एकर तशीच राहिली. 40 एकर भरपूर झाली जमीन, विहीर मळा सर्व. कामा धंद्याला लागला, पोरं चांगले संस्कारित झाले, पुढे संपत्ती कमावली. एकटा सप्ताह करायचा. शेतामध्ये दत्ताचं मंदिर बांधलं आणि दत्त जयंतीला 7 दिवस सप्ताह दरवर्षी मला बोलवायचं. विठ्ठला विठ्ठला खतरनाक माणूस. तो जर बोलला तर समोरच्या लघवी व्हायची, इतका खतरनाक होता. दारू पेता त्यावेळेस बरं का, दारू पेल्यावर बदलला स्वभावात, काय झाला बदल झाला. लक्षात ठेवा. अरे अशी खतरनाक माणसं एकदा सुधारली तीच साधू होता. सामान्य लोक कुठं साधू होता?
खतरनाक होता वाल्या कोळी म्हणून तो साधू झाला, खरा साधू झाला. आणि मी त्याला माळ घातली, तोही खतरनाक होता, चांगला साधू झाला. आयुष्यभर भगवंताची भक्ती केली. शेवटचे 10-12 वर्ष असा देवा मंदिरातच बसून राहायचा दिवसभर. काय महाराज माझ्याकडून काय घडलं? अर्ध जीवन पापात गेलं. तो म्हणायचा अर्ध जीवन पापात गेलं, उरलेलं जीवन तुम्ही दिलं मला, नाही तर मी जिवंत राहिलो शकतो नुसतं. काय लक्षात ठेवा, पहिले त्या ठिकाणी माणूस दारू मागतो. पहिल्याने अगोदर पिणारा माणूस काय मागतो? दारू मागतो. नंतर त्या ठिकाणी काय करते? दारू मागते. मग दारू जवळ येते, त्याला कर्म तर नाही ते पेल्याशिवाय. म्हणतात अंग चालतं. कुठे ते आमचे मांडे तिथे त्याला जमतच नव्हतं, ते अंग चालायचं त्यांचं. विठ्ठला विठ्ठला पहिला माणूस दारू पितो, मग दारूला पिते, नंतर त्या ठिकाणी दारू माणसाला पिऊन घेते. तिसरा टप्पा, दारू माणसाला काय करते? पिऊन घेते, म्हणजे खलास करते, समाप्त करते, नाश होऊन जातो. आणि मग ती संतीनबाईच्या पायऱ्या चढायची, तिला भीती वाटू लागली. ती म्हणाली बाबा आपली काही हिंमत नाही, आपण पापी आहोत, त्यांच्या घरात कसं जायचं आपण? संतीनबाईच्या घरात देव मांडलेले, मोठा देवघर, देव मांडलेले, सर्व गोष्टी. काय देवघर काय नाही जास्त मोठं लागत नाही माणसाला, पण माणसं असे देवघर मांडत काय. चला ठीक आहे, मला तर हसू येतं बा, तिथं मोठं देवघर असलं तिथं जाऊन. इतके देव मानतात, एकालाही धड स्नान घालत नाही. एकच देवान चांगलं स्नान घाला, तुम्ही चांगलं स्नान घाला. इतके देव कशाला मानता? एक गाऊ आम्ही आणि कापेना अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. किती निष्ठा आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर्म चुकू नये, हे वैष्णवाचं लक्षण आहे. आणि मग ती बाई, संतीनबाईचा नियम होता, सकाळी 4ला उठली की माळ हातात घेऊन नदीवर जायची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि नाम जप करत करत आंघोळ करायची, तिकून जपत करत यायची. आणि ही वेश्या तिच्या जायच्या रस्त्यात बाजूला उभी राहिली, असा रस्ता, आणि अशी कडेला उभी राहिली. तिला वाटलं की मला माझ्यावर दया झाली तर मला माळ टाकतील. अशी माळ उभी घेऊन धरून अशी उभी, स्नान करून येऊन लगे माळ घेऊन. संतीनबाईनं जेच पाहिलं त्या वेश्याला, रामकृष्ण हरी दिलं सोडून असा पट्टा सोडला शिव्याचा. इतक्या शिव्या द्यावं लागली, पापीन कुठली, आमकी तमकी, आणि माझ्या सकाळी सकाळी तुझं तोंड पाहायला नाही पाहिजेत. अरे वैष्णवानं कोणाचंही तोंड पाहिलं तर त्याला त्या तोंडात देव दिसला पाहिजे. विष्णुमय जग कोणाच्या तोंडाला कशाला अशुभ म्हणतेस? ती वेश्या आहे. आणि ती म्हणाली पापीन, इतक्या शिव्या दिल्या. आता मला काही त्या शिव्या पाहत नाही, त्या बायांना पाहत असतात तशा शिव्या. विठ्ठला गेली ना विसरून नामस्मरण, नुसती शिव्या द्यायला लागली. काय शिव्या द्यायला लागली, तशी स्नानाला गेली. तिकडून स्नान करत आली तर ती वेश्या पुन्हा तशीच माळ घेऊन उभी. ती म्हणे चांडाळी, तरी तू इथंच उभी आहे, आज काहीतरी अशुभ झाल्याशिवाय राहणार नाही तुझं तोंड पाहिलं. इतक्या शिव्या दिल्या तिच्याकडे पाहून. शेवटी शिव्या देऊन देऊन तिचा श्वासच बंद झाला, पटकन मेली. तिथं होती तिथंच. ती कोण मेली? संतीनबाई मेली. अशी पडली, इकडच्या बाजूला पडली. आणि वेश्याला वाटलं की माझ्यामुळे संतीनबाई गेली म्हणून वेश्याला विरह झाला, दुःख झालं, अत्यंत दुःख. आणि ती इकडच्या बाजूला मरून पडली. दोघी जणी मेल्या. आणि जशा मेल्या तसंच वरून विमान आलं. विमान यायला लागलं वरून, जसं तुकाराम महाराजांना आलं नाही तसं विमान आलं. आणि जसं विमान, ही वेश्या इकडून पडली, ती संतीनबाई इकडून पडली. आणि वैकुंठावरून विमान आलं तर ते वेश्याच्या बाजूला यायला लागलं, खाली खाली असं. गावातले बोरवणचे लोक बॉम्बलाय लागले. अरे बाबा संतीनबाई कडे येऊ दे, तुझाही रस्ता चुकला काय, विमान आलं इकडे, संतीनबाई पडलेली, इकडे येऊ दे विमान. ते वरून म्हणाले आमचा रस्ता कधी चुकत नाही, आम्ही योग्य रस्त्याने योग्य माणसाला घेऊन जातो. उतरलं संतीनबाईच्या जोडी विमान. बाई साहेब बसा विमानात. काय पुण्य केलं होतं, कोणत्या जन्माचं होतं, कधीच होतं.
वैष्णवाची निष्ठा इतकी कामाला येत असते, ती एका क्षणाची जरी असेल, एका दिवसाची जरी असेल तरी. विमान उतरलं, बाईसाहेब बसा. बाईसाहेब म्हणजे मी बसायच्या लायक नाही. आयुष्यभर जिनं पाप केलं तिच्याकरता कशाला वैकुंठाचं विमान पाहिजे. मला तर सरळ नरकाला घेऊन जा, विमानात संतीनबाईला बसवा. त्या लोकांनी म्हटलं हिनं जन्मभर परमार्थ केला पण शेवट गमावला. शेवट रामकृष्ण हरी सोडून दोन शिव्या द्यायला लागली. हिच्यासाठी विमान नाही, हिच्यासाठी यमदूत येतील. आता विमान नाही येणार हिच्यासाठी. त्यावेळी तिनं प्रार्थना केली वेसेनं, विठ्ठला 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 प्रार्थना केली की मी काही येऊ शकत नाही, तुम्ही जर विमानामध्ये संतीनबाईला बसून घेत असाल तर मी बसते. शेवटी तिच्यामुळे त्या संतीनबाईला विमानात बसवावं लागलं. नंतर वेश्या विमानातून दोघी वैकुंठाला गेल्या. कोणामुळे कोणाचा उद्धार झाला? संतीनबाईमुळे वेश्याचा उद्धार झाला का वेश्येमुळे संतीनबाईचा उद्धार झाला? अरे वेश्येमुळे संतीनबाईचा उद्धार झाला. तिचा एका क्षणाचा परमार्थ वैकुंठाहून विमानाला आणलं तिनं. एवढी निष्ठा, अपार निष्ठा, पूर्ण मन शुद्ध करून टाकलं आणि शुद्ध भावाने ती शरण गेली होती. पण हिला कळालं नाही जन्मभर परमार्थ करून. आणि जास्त परमार्थ करणाऱ्याला अजूनही कळत नाही. लक्षात ठेवा, विठ्ठला विठ्ठला हो, परमार्थ जेवढा करायचा तेवढा करा, पण शुद्ध भावनेनं करा, देव मिळेल. निर्मल जन मन सो मोही आवा मोही कपट छल चित्र आवा राम श्या राम जय जय राम राम श्या राम जय जय राम. निर्मल जन मन सो मोहि पावा मोहि कपट छल चित्र नभा राम श्या संतीनबाईचा उद्धार याच्यामुळे झाला नाही, तिची भगवत दृष्टी झाली नव्हती. वेशा एका क्षणात परिवर्तन झाली, तिची भगवत दृष्टी झाली, म्हणून भगवंत तिच्यासाठी आले. किती परमार्थ केला म्हणजे भगवत दृष्टी होईल याच्यावर अवलंबून आहे. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, तुकोबर सांगता. अनंत जन्म गेले आमचे या परमार्थ, त्याच्यामुळे कुठेतरी आता विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, सर्व जग विष्णूचं स्वरूप आहे हे पाहणं हे वैष्णवाचं लक्षण आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेद अमंगळ आहे, अभेद अमंगळ आहे, भेदा भेद अमंगळ आहे. 3 कोटी आहे, 3 प्रकार. विठ्ठला विठ्ठला हो. महाभारत एक उदाहरण आहे. ज्यावेळी कौरव पांडवाची स्पर्धा होती, ज्या स्पर्धेमध्ये फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मण भाग घेऊ शकत होते. क्षत्रिय आणि ब्राह्मणाला त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेता येत होता. ती त्या ठिकाणी युद्धाच्या कौशल्याची हे होती स्पर्धा. कोण किती त्या ठिकाणी धनुर्धारी आहे, कोण मल्ल युद्धामध्ये विशेष आहे. आणि मग नाव नोंदणी झाली. कर्णाला नाव नोंदवायला द्रोणाचार्यांच्याकडे. द्रोणाचार्याने विचारलं कोण आहेस? त्यांनी विचारलं कोण आहेस म्हणजे? अरे तू क्षत्रिय आहेस की ब्राह्मण आहेस? याला कल्पनाच नव्हती मी क्षत्रिय आहे का ब्राह्मण आहे काय, काहीच माहित नाही. जन्मल्याबरोबर पेटीत घालून गंगेत सोडला होता.
आणि तो त्या ठिकाणी कुठेतरी कोळ्याला सापडला. राधा नावाच्या कोळीनं त्याचा प्रतिपाल केला, म्हणून कर्णाचं दुसरं नाव राधेय आहे. राधेय, राधा नावाच्या कोळीनं त्याचा प्रतिपाळ केला, लहानचा मोठा केला. काय कल्पनाच नाही. मी कोणाचा पुत्र आहे, मी क्षत्रिय आहे. कोणाचा होता? कुंतीचा पुत्र होता की नाही? कुंती क्षत्रिय होती, क्षत्राणी होती, तिचा पुत्र क्षत्रिय. पण याला माहित नाही की मी तिचा आहे. शेवटी द्रोणाचार्याने सांगितलं, तुला जात माहित नाही ना, तुझा नंबर लागणार नाही स्पर्धेत, जा. म्हणजे जाती भेद केला. काय केला? त्याच्यामध्ये काय कमी होतं? जेवढे स्पर्धेमध्ये लोक, सर्वात बाहुबली तो होता, सर्वात शक्तिशाली तो होता, सर्वात छात्र धर्माचं ते त्याच्यामध्ये होतं. पण त्याला हे माहित नव्हतं की मी क्षत्रिय आहे. शेवटी द्रोणाचार्यांनी भेद केला आणि बाजूला काढला. तुला स्पर्धेत घेता येणार. काय आहे भेद? म्हणून द्रोणाचार्य संत श्रेणीत आला नाही. त्याला भेद केला होता म्हणून त्याला कोणीही संत म्हणत नाही. विठ्ठला विठ्ठला आता भेद अमंगळ आहे, तसा अभेद सुद्धा मंगळ आहे. वेदांत सांगतो काय? वेदांत सांगतो की जीव ब्रह्मरूप आहे. जीवो ब्रह्मैवना परः. जीव हा ब्रह्मच आहे, जीव दुसरं काही नाही. जीव ब्रह्मामध्ये भेद नाही. आता ज्यावेळी आत्मबोध होतो त्यावेळी असं ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. असं ज्ञान झाल्यानंतर जगाला सांगायचं नाही काय? मी ब्रह्म आहे असं म्हणणं सुद्धा अज्ञान आहे. म्हणून तो अभेद सुद्धा अमंगल आहे. असा अभेद कसा आहे? अमंगल आहे. भेद अमंगळ आहे, अभेद अमंगळ आहे. ज्याच्यामध्ये भेदाभेदाविषयी संभ्रम असेल तो भेदाभेद सुद्धा अमंगळ आहे. म्हणून म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम. भेद भ्रम आहे, अभेद भ्रम आहे, भेदाभेद भ्रम आहे. आणि भ्रम असल्यामुळे ते अमंगळ आहे. विठ्ठला विठ्ठला हो. कोणाला सांगतात या गोष्टी? दुसऱ्याच्या. ऐकाची तुम्ही भक्त भागवत, ऐकाची तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाची तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत करा, कराल ते हित सत करा, ऐकाची तुम्ही भक्त भागवत, ऐकाची तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत करा, कराल ते हित सत करा, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, भक्त भागवत. वा वा. विठ्ठला हो. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. काय ऐका म्हणतात? कोणाला ऐका म्हणतात? भक्तांना आणि भागवतांना. भक्त म्हणजे सगुण ईश्वराची भक्ती करणारा, भागवत म्हणजे ज्ञानी भक्त. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानाप्रमाणे अनुभूती करणारा त्याला म्हणतात भागवत. भागवत म्हणजे ज्ञानी भक्त. आणि भक्त म्हणजे सगुण परमेश्वराचा भक्त. म्हणून सगुण परमेश्वराच्या भक्ती करणाऱ्यालाही सांगतात. आणि निर्गुण परमेश्वराची भक्ती करणारा ज्ञानी भक्त आहे
त्यालाही सांगतात. काय म्हणतात ऐका. काय ऐकायचं सांगतात? विठ्ठला विठ्ठला आपल्या वारकरी संप्रदायाचे 2 आधार ग्रंथ आहेत, गीता आणि भागवत. कोणते 2 ग्रंथ आहेत? गीता भागवत करीती श्रवण